अमर आणि रमन दोघे भाऊ आपापल्या बायकोंसोबत कुलू मनाली फिरून आले आणि जेव्हा त्यांनी आपल्या घरामध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्या घरामध्ये बसलेल्या काही वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना पाहून चौघेही हैराण झाले. पण समोरच बसलेल्या लीलावतीताई आपल्या मुलांना आणि सुनांना पाहून हसू लागल्या. तेवढ्यातच मोठा मुलगा अमर रागातच आपल्या आईवर ओरडत म्हणाला, "आई, हे सर्व काय आहे? 1 आठवड्यासाठी आम्ही घरातून बाहेर काय गेलो? तू लगेचच घराची ही काय अवस्था करून ठेवली आहेस? हे घर आहे, कोणती धर्मशाळा नाही. तू एवढ्या सर्व लोकांना घरात का घेतलं आहेस?" तेवढ्यातच लीलावती ताईंचा लहान मुलगा रमण सुद्धा लीलावती ताईंकडे मोठे डोळे करत म्हणाला, "आई, तू पटकन या लोकांना इथून बाहेर जायला सांग. आम्ही सर्वजण थकून आलो आहोत. आम्हाला खूप झोप येत आहे." लीलावती ताई स्मित हास्य करत म्हणाल्या, "बाळा, एवढी तरी कसली घाई आहे? आता मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते पाहून तर तुमची रात्रीची काय दिवसाची सुद्धा झोप उडून जाईल. हे घ्या, मी तुमच्यासाठी एक सुंदर भेट तयार करून ठेवली आहे." असं लीलावतीताई आपल्या मुलांच्या हातात एक लिफाफा देत म्हणाल्या. तेव्हा दोन्ही सुना एकमेकींकडे पाहू लागल्या. तेवढ्यात मोठी सून म्हणाली, "ओहो, ही गावंढळ म्हातारी आज कोणता पराक्रम दाखवणार आहे? हिने तर आजपर्यंत आपल्या मुलांच्या हातात एक पैसाही ठेवला नाही आणि आज ही कोणती भेट देणार आहे?" तेव्हा छोटी सून वाकडं तोंड करत म्हणाली, "या म्हातारीने आतापर्यंत आपले सर्व आयुष्य गाई म्हशी सांभाळण्यात घालवलं आहे. ती आम्हाला कोणती भेटवस्तू देणार आहे?" पण मुलांनी जेव्हा लिफाफा उघडून पाहिला तेव्हा दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली आणि ते दोघेही आपल्या आईच्या तोंडाकडे पाहत राहिले. त्या लिफाफ्यामध्ये असे काय होते हे पाहण्यासाठी मोठ्या सुनेने लगेचच तो लिफाफा आपल्या हातात घेतला. मग दोन्ही सुनांनी मिळून तो लिफाफा उघडला. तेव्हा मुलाच्या बरोबरीने आता दोन्ही सुनांच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकली होती. लीलावती ताई आता हसत होत्या आणि त्यांची मुले आणि सुना त्यांच्या तोंडाकडे पाहत होत्या. "काय मुलांनो, कशी वाटली या गावंढळ म्हातारीची भेटवस्तू?" लीलावती ताईंचे सासरे गणपतराव 200 एकर शेत जमिनीचे मालक होते. परंतु त्यांच्या निधनानंतर सर्व जमीन आपला मुलगा मोहनरावाच्या नावावर झाली होती. मोहनरावाच्या आईचे निधन तर अगोदरच झाले होते. मोहनराव आपल्या कुटुंबातील सर्वात मोठे होते. ते अभ्यासात खूप हुशार होते. परंतु आई बाबांच्या निधनानंतर घर तसेच छोट्या बहिणींची जबाबदारी त्यांच्यावरच आली होती आणि ते मोठे असल्यामुळे सर्व शेती सुद्धा मोहनरावांना एकट्यांना सांभाळावी लागत होती. त्यामुळे ते पुढचं शिक्षण घेऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी आपल्या बहिणीला उच्च शिक्षण दिले. घरातील सर्व भार आता मोहनराव आणि त्यांची बायको लीलावती ताईंवर होता. मोहनराव घरात एकटे कमवणारे होते, म्हणून लीलावती ताईंनी सुद्धा मोहनरावांची साथ दिली होती. असे असताना सुद्धा छोट्या बहिणींना त्या दोघांनी कधीच आई बाबांची कमी भासू दिली नाही. एवढं प्रेम मोहनराव आणि लीलावतीताई मोहनरावांच्या बहिणीवर करत होत्या. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहनरावांनी त्या तिघींची लग्न करून दिली. लीलावतीताईंनी सुद्धा आपल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या होत्या. आपल्या नंदांची लग्न करून दिल्यानंतर लीलावतीताई एक कुशल गृहिणीप्रमाणे आपलं घर खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होत्या. त्यासोबतच लीलावतीताई आपल्या नवऱ्याच्या सोबत शेतीच्या कामात त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची कामं करायच्या. लीलावतीताई जास्त शिकल्या नव्हत्या, परंतु त्या दिसायला खूपच सुंदर होत्या. पण कधीही त्यांनी आपल्या सुंदरतेची बाहू दाखवली नाही. लीलावतीताईंना 3 मुले होती, 2 मुलगे आणि 1 मुलगी. त्यांनी आपल्या 3ही मुलांना चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं होतं. त्यानंतर आपल्या मुलीचे लग्न करून तिची सासरच्या घरी पाठवणी केली. मग एक एक करून दोन्ही मुलांचे लग्न केले. आता लीलावतीताईंच्या घरात 2 सुना आल्या होत्या, परंतु त्यांना सुख एकीकडून सुद्धा मिळालं नाही. वेळेनुसार लीलावतीताई आणि मोहनराव दोघेही म्हातारे होत चालले होते. मुलं आणि सुना घरामध्ये त्यांच्या मनाला येईल तसं वागू लागले होते. एके दिवशी लीलावतीताईंचा मोठा मुलगा त्यांना म्हणाला, "आमची कमाई कमी आहे, पण तुम्हा दोघांचे खर्च खूप आहेत. त्यामुळे तुम्हा दोघांच्या औषधांचा खर्च आम्ही उचलू शकत नाही. तुम्ही दोघेही पूर्ण दिवस घरामध्ये बसून असता. काहीतरी हाताला काम बघा, म्हणजे कमीत कमी तुमच्या दोघांचा खर्च तरी तुम्ही भागवू शकाल." त्यानंतर लीलावतीताई म्हणाल्या, "अरे अमर बाळा, तू हे काय बोलत आहेस? आता तुझ्या आईचं वय कमवण्याचं नाही, तर घरामध्ये बसून नातवंडांना खेळवण्याचं आहे. अरे, मी आणि तुझ्या बाबांनी आम्हाला होत होते तोपर्यंत खूप मेहनत केली आणि पैसे कमावले. म्हणून तर तुम्ही दोघे आज इथे उभे आहात आणि आज तूच म्हणत आहेस
की आम्ही दोघे असेच घरामध्ये बसून असतो? अरे जेवढी मेहनत आम्ही आमच्या आयुष्यात केली आहे ना, तेवढी मेहनत तुम्ही दोघे मिळून उभ्या आयुष्यात करू शकत नाही. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, आई, तुझं हे प्रवचन तुझ्याकडेच राहू दे. जेव्हा पाहावंय तेव्हा हेच रडगाणं चालू असतं. अरे तुम्ही दोघांनी असे कोणते मोठे काम केले आहे? एवढे तर सर्वच मुलांचे आई बाबा आपल्या मुलांसाठी करतात. त्यात तुम्ही वेगळं असं काय केलं? तेवढ्यातच मोठी सुनबाई म्हणाली, आई, हे अगदी बरोबर बोलत आहेत. एकतर तुम्ही दोघांनी तुमचे खर्च कमी करा, नाहीतर बाहेर कोणते तरी काम बघा. त्यातून कमीत कमी तुमच्या औषधांचा खर्च तर सुटेल. आपला मोठा मुलगा आणि सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर लीलावती ताई आणि मोहनरावांच्या डोळ्यात पाणी आले. पण ते दोघेही काहीच न बोलता एकमेकांचा हात पकडून आपल्या रूममध्ये गेले. मग दोघेही आपल्या रूममध्ये बसून आपले जुने दिवस आठवू लागले. लीलावती ताई आपल्या नवऱ्याला म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये आपण किती संघर्ष केला, दिवस रात्र शेतीची काम करून पूर्ण घर सांभाळले आणि सोबतच मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि कमावण्याच्या लायक बनवले. आई बाबा आपल्या मुलांसाठी आपलं सर्व आयुष्य खर्ची घालतात, परंतु तीच मुले आपल्या आई बाबांना त्यांच्या म्हातारपणात एकट्यांना सोडून देतात. त्यांना ते थोडेसे सुख, थोडेसे प्रेम आणि सन्मान देऊ शकत नाहीत का? आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणती कमी ठेवलेली नाही, पण तरी सुद्धा आपल्या कर्तव्यामध्ये अशी कोणती कमी राहिली आहे, त्यामुळे आपली दोन्ही मुले स्वार्थी निघाली? हाच विचार करता करता दोघा नवरा बायकोच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. थोड्या वेळानंतर लीलावती ताई आपले आणि मोहनरावांचे जेवण आणण्यासाठी किचन मध्ये गेल्या. तेव्हा छोटी सुनबाई लीलावती ताईंकडे रागात पाहत म्हणाली, अगोदर तुमच्या दोन्ही मुलांना जेवण घेऊ द्या, त्यानंतर तुम्हा दोघांना जेवण मिळेल. त्या अगोदर थोडी तुमच्या शरीराची हालचाल करा. जा, अगोदर सिंक मध्ये पडलेली भांडी साफ करा. जेवणासाठी एक प्लेट सुद्धा शिल्लक नाही, सर्व सिंक मध्ये पडले आहेत. लीलावती ताईंची दोन्ही मुले डायनिंग टेबलवर बसून या सर्व गोष्टी ऐकत होते, पण ते काहीच बोलत नव्हते. जेव्हा लीलावती ताई आपल्या मुलांकडे पाहू लागल्या, तेव्हा छोटा मुलगा कपाळावर आठे आणत आपल्या आईकडे पाहत म्हणाला, आई, आता इथे उभी राहून आमच्या तोंडाकडेच पाहत राहणार आहेस का? आम्हाला शांततेत जेवू तरी दे. आपल्या रूमच्या दरवाजात उभे असणारे मोहनराव, जे जेवण येण्याची वाट पाहत होते, त्यांना वाटत होते कधी एकदा मुलांचे जेवण होते आणि आम्हा दोघा नवरा बायकोंना जेवायला मिळते. नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघून लीलावती ताईंची भूकही निघून गेली. आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या अशा वागण्याने लीलावती ताई आणि मोहनरावांचे मन हेलावले. मुले आणि सुना त्यांना सतत ऐकवत असायच्या आणि लीलावतीताई सर्व गोष्टी सहन करत असायच्या. पण आपली मुले आपल्या खाण्यापिण्यावरून सुद्धा बोलू लागल्यावर लीलावतीताई आणि मोहनराव यांचे जीवन जगणे खूप कठीण होऊ लागले होते. अशातच एक दिवस मोहनराव छतावरून खाली येत होते, तेव्हा अचानक त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या पाठीच्या कणाला गंभीर दुखापत झाली. लीलावतीताईंनी जेव्हा दोन्ही मुलांकडे उपचारासाठी पैसे मागितले, तेव्हा दोन्ही मुलांनी हे सांगून नकार दिला की आता इतके आम्ही कमावत नाही की आम्ही बाबांच्या उपचाराचा खर्च करू शकू. त्यामुळे आई, तू आमच्या समोर हात पसरवू नकोस. आणि तसेही आम्ही दोघे भाऊ आता सुट्टीमध्ये फिरण्यासाठी जात आहोत. तिथे सुद्धा खूप खर्च होईल. त्यामुळे तू स्वतः पैशाची व्यवस्था कर. काय बाळा, तुम्ही दोघे तुमच्या आजारी बापाला असेच सोडून फिरण्यासाठी जाणार आहात? अगं आई, किती दिवसांपासून आम्ही कुठे फिरायला गेलेलो नाही. त्यानंतर लीलावती ताईंची मुले आणि सुना दुसऱ्या दिवशी सकाळीच फिरण्यासाठी निघून गेले. आपल्या मुलांच्या अशा वागण्याने लीलावती ताईंना खूपच राग आला होता, पण त्या आपल्या रागाला शांत करत होत्या. त्यावेळी त्या काही बोलल्या नाहीत. एका अँब्युलन्सच्या मदतीने त्यांनी मोहनरावांना स्वतःच हॉस्पिटलमध्ये नेले आणि ऍडमिट केले. 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला आराम करण्यासाठी सांगितले. आता वय झाले आहे, अशा परिस्थितीमध्ये थोडेफार इकडचे तिकडे झाले आणि ठेस जरी लागली तरी जीव जाऊ शकतो. आणि आता तर मोहनरावांच्या पाठीच्या हाडालाच दुखापत झाली होती, त्यामुळे ते खूपच परेशान राहू लागले होते. तसेही म्हणतात ना, अंथरुणावर पडून राहून अर्धे आजारपण तर तिथेच वाढते. मोहनराव हॉस्पिटलमध्ये स्वतःवर उपचार करून घेत होते. लीलावती ताईंनी आपल्या शेतामधून मिळालेले पैसे स्वतःकडे ठेवले होते. त्या पैशातून त्यांनी आपल्या नवऱ्यावर उपचार करून घेतले होते. काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर डॉक्टरांनी मोहनरावांना घरी जाऊन आराम करण्यासाठी सांगितले. तेव्हा लीलावतीताई मोहनरावांना घरी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, अहो, तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल.
तुम्ही चिंता करू नका. मी तुमच्यासाठी डाळ खिचडी बनवून आणली आहे. ही घ्या, थोडी डाळ खिचडी खाऊन घ्या. तुम्ही कालपासून काहीच खाल्लेलं नाही. लीलावतीताई अंथरुणावर झोपलेल्या आपल्या नवऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाल्या, तुम्ही रडत का आहात? अशा स्वार्थी मुलांविषयी विचार करून रडण्यात काय अर्थ आहे? जे आपल्या वाईट वेळी आपल्याला सोडून निघून गेले, आज त्यांच्यासाठी आपल्या आई बाबांपेक्षा फिरणं जास्त महत्वाचं झालं आहे. लीलावतीताई आपल्या नवऱ्याला समजावत म्हणाल्या, आता 10 ते 15 दिवस झाले आहेत, परंतु मुलांनी किंवा सुनांनी आपल्या बाबांची साधी चौकशी सुद्धा केलेली नाही. मोहनरावांचे सर्व काम लीलावतीताईंनी स्वतः केले. त्यांना जेवण बनवणे, त्यांचे कपडे बदलणे, त्यांना वेळच्या वेळी औषध देणे. लीलावतीताईंनी आपल्या म्हातारपणात आपल्या आजारी नवऱ्याची खूप सेवा केली. म्हणून त्यांनी आता आपल्या मुलांना आणि सुनांना अद्दल घडवण्याचा निश्चय केला. हळूहळू मोहनरावांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत चालली होती. तेवढ्यातच एक दिवस मुलाचा फोन आला की आई, आम्ही 2 दिवसानंतर येणार आहोत. आमच्या रूमची थोडी साफसफाई करून ठेव. लीलावतीताई म्हणाल्या, ठीक आहे बाळांनो, या. मी सुद्धा तुमची कधीपासून वाट पाहत आहे. एवढं बोलून लीलावतीताईंनी फोन ठेवून दिला. त्याच दिवशी लीलावतीताई आपल्या नवऱ्याबरोबर काहीतरी बोलणे करून काही सामान घेऊन घराबाहेर पडल्या. 2 दिवस लीलावतीताई कोणते तरी काम करत होत्या. त्याच 2 दिवसात त्यांनी बेवारस वयोवृद्ध लोकांना आपल्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली, ज्यांच्या मुलांनी त्यांच्या म्हातारपणात त्यांना सोडले होते. अशा लोकांना लीलावतीताईंनी आपल्या घरात आसरा दिला होता. जेव्हा 2 दिवसानंतर दोन्ही मुले आणि सुना फिरून घरी आले, तेव्हा घरामध्ये वयोवृद्ध महिलांना आणि पुरुषांना पाहून त्यांना खूपच राग आला होता. पण समोरच बसलेल्या लीलावतीताई आपल्या मुलांकडे आणि सुनांकडे पाहून हसत होत्या. तेवढ्यातच मोठा मुलगा रागातच लीलावतीताईंवर ओरडत म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? आम्ही काही दिवसांसाठी बाहेर काय गेलो, तर तू घराची ही काय अवस्था करून ठेवलीस? हे घर म्हणजे कोणती धर्मशाळा नाही, त्यामुळे तू एवढ्या सर्व लोकांना घरामध्ये ठेवून घेतलं आहेस. छोटा मुलगा लगेचच लीलावतीताईंना म्हणाला, आई, आत्ताच्या आत्ता या सर्व लोकांना बाहेर जायला सांग. आम्ही लोक खूपच थकून आलो आहोत. आम्हाला झोप येत आहे. तेव्हा लीलावतीताई हसतच म्हणाल्या, एवढी घाई का आहे बाळा? आता मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे त्याने तर तुमची झोप दिवसा काय रात्री सुद्धा दूर निघून जाईल. मी तुमच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू तयार करून ठेवली आहे. असं म्हणत लीलावतीताईंनी आपल्या मुलाच्या हातात एक लिफाफा ठेवला. तेव्हा त्यांच्या दोन्ही सुना एकमेकींकडे पाहत होत्या. तेवढ्यातच मोठी सून छोट्या सुनेला म्हणाली, या म्हातारीने आजपर्यंत मुलांच्या हातात एक फुटकी कवडी सुद्धा ठेवली नाही. ती आज आपल्या मुलांना काय भेटवस्तू देणार आहे? तेव्हा लगेच छोटी सुनबाई म्हणाली, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. या म्हातारीने आयुष्यभर गायी आणि म्हशी सांभाळल्या आहेत. ती आपल्याला काय भेटवस्तू देणार? लीलावतीताई सर्वांचे बोलणे अगदी शांतपणे ऐकत होत्या. पण जेव्हा त्यांच्या मुलांनी लिफाफा उघडला, तेव्हा दोन्ही मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या तोंडून आता शब्दच बाहेर पडत नव्हते. ते आपल्या आईच्या तोंडाकडे पाहत होते. त्याच वेळी मोठ्या सुनेने लगेचच आपल्या नवऱ्याच्या हातातील लिफाफा स्वतःकडे घेतला आणि तो लिफाफा उघडून पाहिला. तेव्हा त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकून गेली. मोहनराव सुद्धा तिथेच बसले होते. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले लगेच त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, बाबा, आईने हे सर्व काय केलं आहे? आईने या सर्व गोष्टी केल्या आणि तुम्ही अगदी शांतपणे सर्व काही बघत राहिलात. आपल्या घराला तुम्ही वृद्धाश्रम कसे बनवून दिलेत आणि जी काही आपली जमीन आणि संपत्ती आहे त्या सर्वांमधून आम्हा दोघांना बाहेर का काढले? आता आमचे काय होणार? तुम्हाला सुद्धा आमची दया आली नाही का? बाळांनो, हे घर माझ्या अगोदर माझ्या बायकोचं आहे आणि मी माझ्या बायकोच्या प्रत्येक निर्णयासोबत आहे. या गावंढळ वृद्ध महिलेने आज तुम्हाला खऱ्या आयुष्याचा धडा शिकवला आहे. आणि बाळांनो, तुमचे काय होईल हे आम्हाला माहित नाही. आता या घरात फक्त निराधार लोकच राहतील. स्वार्थी लोकांना या घरात जागा नाही आणि तुम्ही लोक निराधार नाहीत. तुम्ही लोक कमवता, त्यामुळे तुम्हाला या घरात जागा नाही. हे ते बघा, तुमच्या आईने तुमचे सर्व सामान एका कोपऱ्यात ठेवले आहे. ते सामान उचला आणि या घरातून बाहेर पडा. मोहनरावांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मुले आणि सुना एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. मग चौघेही आपल्या आईजवळ जाऊन तिचे पाय पकडून माफी मागू लागले. परंतु आपल्या आईची क्रोधित नजर पाहून ते लगेच आपल्या आईपासून मागे हटले आणि गपचूप आपले सामान उचलून त्या घराबाहेर पडले. लीलावतीताईंनी वयोवृद्ध माणसांना आपल्या घरात आश्रय देऊन आपल्या घराला वृद्धाश्रम बनवले.
त्यांनी आपली अर्धी जमीन वृद्धाश्रमाला दान दिली. त्यामध्ये एक मंदिर सुद्धा बनवले आणि उरलेली अर्धी जमीन विकून त्या पैशातून लीलावतीताईंनी कितीतरी दुकाने खरेदी करून ती सर्व दुकाने भाड्याने दिली. त्या दुकानांच्या मिळणाऱ्या भाड्यातून लीलावतीताई आपला आणि वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. आता लीलावतीताई आपल्या नवऱ्याबरोबर त्या सर्व वयोवृद्ध लोकांच्या साथीने आपलं आयुष्य मोठ्या आनंदाने जगत आहेत. जेव्हापासून लीलावतीताईंनी आपल्या घराचा कारभार आपल्या हातात घेतला तेव्हापासून त्यांच्यामध्ये एक नवीनच ऊर्जा संचारली आहे. त्यामुळे त्या स्वतः सर्व कारभार सांभाळू लागल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांची दोन्ही मुले अमर आणि रमण, ज्यांना आपल्या नोकरीचा आणि पैशाचा गर्व होता, त्यांची नोकरी सुटली होती. त्यामुळे त्यांच्याकडे येणारा पैसा थांबला होता. आतापर्यंत जे काही पैसे त्यांनी कमावले होते ते सर्वच इकडे तिकडे फिरण्यामध्ये त्यांनी घालवले होते. त्यामुळे त्या दोघांवर आता उपासमारीची वेळ आली होती आणि दोघेही आता आपले पोट भरण्यासाठी अक्षरशः भिकाऱ्यांच्या वेशात रस्त्यावर भीक मागून आपले पोट भरत होते. तर जशी त्यांची अधोगती झाली तशा दोघांच्याही बायका त्यांना सोडून निघून गेल्या आहेत. ज्यांनी आपल्या आईबाबांना दुःख दिले त्यांना आज असे दिवस पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच असे म्हटले जाते की आईबाबांच्या पायाजवळ सर्व सुख समावलेले असते. ज्यांनी आपल्या आईबाबांची इज्जत केली नाही किंवा त्यांना दुःख दिले अशांसाठी स्वर्गाचे दार सुद्धा लवकर उघडत नाहीत. त्यामुळे त्यांना इथेच राहून केलेल्या वाईट कृत्याची परतफेड करून जायचं आहे. म्हणूनच जेवढं शक्य होईल तेवढ्या आपल्या आईबाबांची सेवा करा, त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला जर का आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.